आज आमच्या घराकडे डॉगेश भाऊ आलता आणि त्याला बघून आम्हाला डायरेक्ट आश्चर्याचा धक्काच बसला ना, कारण हे दुसरा डॉगेश भाऊ पेक्षा वेगळा डॉगेश भाऊ होता. काय आहे का नाही, कधी पाहिलं का तुम्ही असा डॉगेश भाऊ? पण तो लाजला राहावा आणि गेला तिथून निघून. त्यानंतर मी गेलो बोरच्या मोटरीच्या दुकानावर. त्या ठिकाणी दरवाजे सुद्धा बनवणं चालू होते आणि बोर मधून पाणी काढण्यासाठी मोटरी सगळं सगळे साहित्य सुद्धा होते. मग त्या भावाने बोर मध्ये मोटर सोडण्यासाठी सर्वात अगोदर 320 फुटाची दोरी काढून घेतली. त्यानंतर मोटर मध्ये वीज घेण्यासाठी लागणारा केबल सुद्धा काढून घेतला आणि तो त्याला लागणारे सर्व साहित्य काढत होता आणि मी बसलो होतो त्याला पाहत. मी पण केलं असतं काहीतरी, पण मला काय येतं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्या भावाने काढून घेतला बोर मध्ये टाकल्या जाणारा पाईप आणि ते सर्व साहित्य घेऊन आलो आम्ही घरी. सर्व साहित्य घरी आणून तो भाऊ बसला मोटरीची फिटिंग करत आणि यामध्ये सुद्धा मला काही माहिती नसल्यामुळे मी बसलो बघत. ते जाऊ द्या मित्रांनो, हे बघू शकता आपल्या बोरला पाणी किती लागलेलं आहे. आज आपल्याला पाणी डायरेक्ट वरून दिसत होतं आणि फायनली त्या भावाने केली फिटिंग आणि मोटर टाकली बोर मध्ये. आणि मित्रांनो बघू शकता आपली मोटर किती स्पीडनं पाणी फेकते. त्यानंतर आपल्या बोरच्या पाण्याने आपण सगळ्यात पहिले महादेवाच्या पिंडीला स्नान केले. त्यानंतर नंदी महाराजांना स्नान केले आणि महादेवाला तसेच नंदी महाराजाला मिठाई देऊन निघालो आम्ही तिथून. त्यानंतर मित्रांनो आम्हाला त्या भावाने 1 घंटा मोटर चालू ठेवायला सांगितली होती आणि आम्ही ठेवली सुद्धा. तर मित्रांनो बघू शकता हे आपल्या बोर मधून निघालेलं पाणी किती आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो करून जा. तसेच ज्या भावांनी तसेच बहिणींनी मला फॉलो केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अनफॉलो केलं त्यांना पण धन्यवाद.